समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. सातारा शहरातील लोकांनी आम्हा सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे, श्रीमंत छत्रपती नामदार शिवेंद्र सिंहराजे भोसले यांच्या आशीर्वादाने आणि आपल्या मार्गदर्शनाने अतिशय चांगल्या पद्धतीने निवडणुका झाल्यानंतर सातारा शहरात गेली 1.5 महिन्यापासून सातारा शहराच्या कानाकोपऱ्यात अतिशय चांगल्या पद्धतीनं स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. त्या निमित्ताने सातारा नगरपालिकेतील आमचे सर्व सहकारी म्हणजेच नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व सभापती, उपसभापती, नगरसेविका, नगरसेवक, मुख्याधिकारी आणि सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि आरोग्य विभाग प्रमुखता ज्या पद्धतीनं काम करतोय त्या पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं वडे, गटरे, चेंबर्स, रस्ते अतिशय चांगल्या पद्धतीनं स्वच्छ होत असून ज्या पद्धतीनं आम्ही स्वच्छता मोहीम राबवतोय त्याच पद्धतीनं सातारा शहर वासियांची जबाबदारी जेणेकरून स्वच्छता केल्यानंतर ती स्वच्छता राखावी, जेणेकरून आपल्या आरोग्याची काळजी आपणच घेतली पाहिजे. आपण सर्वजण कोविड या महामारीतून गेलो आणि गेले थोडे दिवस झाले, 2 ते 3 वर्षात आपण कोविडची महामारी विसरतोय. ही फार अडचण आहे. आरोग्याच्या दृष्टीनं जर काम करायचं असेल, जर आपलं आरोग्य चांगलं असेल तर पुढची पिढी आपण चांगल्या पद्धतीनं जीवनमान उंचावून आपलं दीर्घायुष्य आयुष्य वाढेल. त्या निमित्तानं आपण सर्वांनी स्वच्छतेच्या बाबतीत सतर्क राहणं फार महत्वाचं आहे. ज्या पद्धतीने आपण प्रश्न फार छानच विचारलात, अतिशय चांगल्या पद्धतीनं स्वच्छता मोहीम करतोय. ज्या ठिकाणी स्वच्छता मोहीम झाली त्या ठिकाणी सूचना फलक आपण लावतोय, तरी सुद्धा काही 10 ते 5% लोक कचरा पुन्हा आणून टाकताय. आम्ही रोज उचलतोय, उचलल्यानंतर 1 ते 2 तासांनी पुन्हा कचरा पडतोय, तरी सुद्धा उचलण्याचं काम करतोय. परंतु आपण शहरवासियांनी एक लक्षात ठेवावं, एवढी स्वच्छता मोहीम केल्यानंतर 5-10% लोक जर शहराचं विद्रुपीकरण करत असतील कचऱ्याच्या निमित्तानं तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई किंवा फौजदारी गुन्हे दाखल होणार आहे. त्या निमित्तानं त्याला सामोरून जायचं नसेल तर कोठेही उघड्यावर कचरा टाकू नये. आपल्या माध्यमातून सातारा शहरवासियांना ही विनंती करतो. समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा.